चे गाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी काय माझी वाणी मानेल समतांशी रंजवो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे दे प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे महामेरू जसे वैराग्यालाच हातपाय फुटावेत मूर्तिमंत वैराग्याचं स्वरूप वारकरी संप्रदायामध्ये संत मांदियाळीमध्ये अत्यंत भक्तीची उच्च अवस्था ज्यांची आहे ज्यांनी भक्तीचा कळस गाठला असे श्रीमंत श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हाला साधकासाठी अतिशय तुकोबराय या अभंगातून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात असं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. विठ्ठल या पावन पवित्र श्री विठ्ठल रुक्मिणी भगवंताच्या पावन दरबारामध्ये आणि त्याच मूर्ती स्थापनेचा हा वर्धापन दिन म्हणून काल वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस होता. काल श्री संत चोखोबरायची पुण्यतिथी होती आणि या पर्व काळावर सुरू झालेला भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आणि या वैष्णव सेवा आश्रमाची जबाबदारी ज्यांनी उचलली हे दोन महात्मे इथं एकत्र आले महाराज. कदाचित असं पाहायला मिळत नाही पण इतकं समाधान वाटलं इथं आल्यानंतर इतकं की मी त्याचं वर्णन करू शकत नाही. विठ्ठला परमपूजनीय आदरणीय रामचरित मानस ग्रंथ कंठस्थ ज्यांनी केला आहे फार मोठी साधन आहे. आमचे सोमेश्वरजी महाराज या बाजूला उभे आहेत आणि परिसराचं भूषण ही दोन्ही व्यक्ती बघा अगदी थोड्या दिवसात तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल. आमचे परम आदरणीय प्रेममूर्ती निलेशजी महाराज वाणी ते माझ्या उजव्या बाजूला उभे आहेत. मी त्यांना खाली बसा म्हटलं पण दोघेही उभे आहेत टाळ घेऊन आणि हे दोन महात्मे एकत्र येऊन हा वैष्णव सेवा आश्रम त्यांनी या ठिकाणी स्थापन केला. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. एकांतामध्ये अशा प्रकारचा आश्रम आहे बरं का. जागाही भरपूर आहे आणि हे दोन महात्मे असे आहेत महाराज कोणासमोरच हात पसरणारे नाही. कारण खरी भक्ती खरा परमार्थ आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी वैष्णवासाठीच हा आश्रम वैष्णव सेवा आश्रम म्हणून या ठिकाणी स्थापन झाला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची फार मोठी गरज आहे या ठिकाणी. मला वाटतं आपण पाहतो की लोकांनी मनावर घेतल्यानंतर अगदी थोड्या दिवसामध्ये काही होतं. हां इकडचा डोंगर तिकडं होतो की नाही पहा तुम्ही. काही काही गोष्टी आपल्या सभोवती काय चाललेल्या आहेत पण मी सांगितलं की ही दोन्ही महात्मे असे आहेत ते कोणाला काही म्हणणार नाहीत कोणाला काही मागणार नाहीत पण या आश्रमाची दखल आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. विठ्ठला सुंदर वातावरण आहे चैतन्य आहे मला इथला आनंद काय वेगळा आहे. त्यांच्या सहयोगातून स्थापन झालेला हा आश्रम आपल्या सर्वांचं सहकार्य गावातील भजनी मंडळ असेल ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी योगदान देणारी मंडळी या ठिकाणी आहेत. परिसरातील अनेक या गावाशी जोडलेली गावं आहेत आणि ही सगळी मंडळी आता हे भजनी मंडळ मला वाटतं सगळं परिसरातून आलेलं भजनी मंडळ आहे. मला तर असा प्रश्न पडायला कोणाची नावं घेऊन कोणाची घेऊ नये म्हणजे असं सुद्धा झालं. म्हणजे इतका गोड अशा प्रकारचं हे वातावरण या ठिकाणी आहे. आमचे मला वाटतं भालेराव हां या
मला वैष्णव कीर्तन ही जी शूटिंग चालू आहे, मला वाटतं 2-3 वेळेस त्यांचा आणि माझा संबंध या ठिकाणी आला. पाठीमाग मला वाटतं आव्हानेला माझी सेवा होती सुरेशरावांनी घेतलेली, पण काही कारणास्तव मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. आणि आज या ठिकाणी सगळी मंडळी मला या ठिकाणी समोर दिसत आहे. थोडासा माझी मनस्थिती चांगली नव्हती, बरोबर नव्हती, पण इथं आल्यानंतर मी सगळं काही विसरून गेलेलो आहे. विठाला 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 विठाला. आणि मला वाटतं हे सगळं विसरण्यासाठीच इथे यायचं. हा जो आश्रम आहे ना, प्रपंच त्या गेटच्या बाहेर सोडून द्यायचं. प्रपंच विसरण्यासाठी या ठिकाणी यायचं. आणि प्रपंचाच्या संसाराच्या विसरात सुख आहे महाराज, स्मरणात नाही. म्हणून तर आमचे तुकोबर देवाला तेवढंच ना, देहाचा विसर पाडी मग तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळवाले. संसाराचा विसर पडण्यासाठी तुम्हा मला 2 तास या ठिकाणी यायचंय महाराज. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी सुंदर असं नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. ही गायक वादक भजनी मंडळी, ही सगळी महाराज मंडळी, या आश्रमावर प्रेम करणारी मंडळी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या आश्रमाचं काय या ठिकाणी तुम्हाला विशेष सांगावं. तुम्ही रात्री बघितलं ना, जवळ पाऊस पडलाय, तुमच्या कार्यक्रमाचा खोळंबा झालाय का? नाही. हिची आश्रमाची काय ताकद आहे. विठाला विठाला आलेले संकट, आलेले विघ्न तो भगवान परमात्मा काय करतो, निवारण करत असतो महाराज. म्हणून अतिशय तरुण तडफदार ही मंडळी, आपण सगळे साधक आहोत महाराज. आणि या साधकांना मार्गदर्शन करणारा हा आश्रम आहे, वैष्णव आश्रम. आणि म्हणून मला वाटतं ही एक परंपरा आहे बरं का, परंपरा आहे. हे संत साधू मुनी पहिले जे राजे होते ना, हे राजे मला वाटतं अयोध्येमध्ये वशिष्ठासारखे सर्वज्ञ त्या ठिकाणी राहत होते. आणि ज्या ज्या वेळेला दशरथ राजाला मनामध्ये काही टेन्शन यायचं, संसार म्हटलं की टेन्शन मनस्ताप असतोच ना, त्या त्या वेळेला साधू जवळ गेलं की तो मनस्ताप काय होतो, दूर होतो. ते टेन्शन फ्री माणूस होतो बरं का. म्हणून ही परंपरा आहे महाराज, ही गरज आहे. आपल्या संसारातले आदिभौतिक आध्यात्मिक आदिदैविक हे जे ताप आहेत, हे ताप घालवणारा हा आश्रम आहे. विठाला मनापासून सेवा करणारी ही मंडळी अशा प्रकारची आहे महाराज. आणि अशी माणसं, आमच्यासारखी लोभी माणसं समाजामध्ये पुष्कळ फुटाफुटावर भेटतील. पण परमार्थाचं नाक जर काय असेल ना भक्तीचं, तर ती निरपेक्षता आहे. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता, अरे देव सगळ्यांचं चालवतोय, सगळ्यांचंच, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, काही गरज नाही. आमच्या संत महात्म्यांना, जे खरे संत तुकोबारांचा हात पसरीचे नाही का त्याचे, तू काय म्हणे करी ब्रह्मांड दुसऱ्या समोर हात पसरायचा ना, जे मिळायचं ना ते मिळतच असतं. विठ्ठला विठ्ठला थोड्या दिवसामध्ये या आश्रमाला एक आगळं वेगळं सौंदर्य प्राप्त होणार आहे महाराज. एकाएकी मोठं झालेलं ते टिकत नसतं. हळूहळू स्टेप बाय स्टेपनी जे काय आपले जुने आंबे लावायचे लोक, आंबे, त्या आंब्याला 10-10 वर्ष फळ येत नव्हतं. मला वाटतं 10 वर्ष झाले असतील जवळजवळ आश्रमात. 10 वर्षांनी त्या आंब्याला फळ यायचं. आता लावता लावताच फळे, पण टिकतंय कुठं नाही टिकत. पण 10 वर्षानं जे आंब्याला फळ यायचं ना, ते आपल्या आजोबा पंजोबाचे आंबे आजही आपण पाहतोय. विठाला रोपट लावलेलं आहे महाराज, याची गरज आहे आपल्याला. वैष्णव आश्रमाची तुम्हा आम्हा सगळ्यांना गरज आहे. आपल्या संसाराला अध्यात्माची जोड द्यावी लागते महाराज, तर सुख समाधान शांती विश्रांती आहे. विश्रांतीचं ठिकाण हेच आहे ना, विश्रांतीचा ठा हरी हरी स्वर्गाचा हरी हरी
विश्रांतीचा ठाव, 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 विश्रांतीचा ठाव. पायी संतांची अभाव, पायी संतांची अभाव, लेखे माझी वाचा तुझी, लेखे माझी वाचा तुझी. पायी संतांची अभाव, पायी संतांची अभाव, लेखे माझी वाचा तुझी, लेखे माझी वाचा. विश्रांतीचा ठाम जर कुठं असेल तर ते संत साधू आणि तेही विश्रांतीचं हे ठिकाण आहे. म्हणून जास्त मी बोललेलं त्यांना आवडणार नाही. खऱ्या साधकाला, खऱ्या महात्म्याला स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानानं ऐकणं नाही जमत. म्हणून त्यांची क्षमा मागून याठी. मला काय त्यांनी हे सांगायला इथं बोलवलेलं नाही. हे सगळं माझ्या मनाने मी बोलतोय की ही गरज आहे आपल्याला. आपल्या प्रपंचाला, आपल्या संसाराला, आपल्या गावाला जर शोभा काय असेल तर हा परमार्थ आहे, हा आश्रम आहे. विठाल विठाल आमच्या भागामध्ये वैष्णव आश्रम आहे ना, महाराजांना माहिती आहे. आमच्या वैकुंठवासी श्री गुरु सत्यविजय महाराज गेले महाराज. आता ऐशे कोणी होणे नाही, आता ऐशे कोणी होणे नाही. अगदी अगदी इतकं निष्काम सेवा करणारं जीवन, असे साधू मिळणं, असे साधूची भेट होणं, अशा साधूचा सहवास लाभणं हे फार दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून आज त्याही वैष्णव, कारण इथं आल्यानंतर त्या आश्रमाची मला आठवण आहे. अगदी खूप काही आता जास्त बोलणं उचित होणार नाही. विठाला विठाला मी एवढंच म्हणेल की तुमचं आमचं हे भाग्य आहे. आपल्या बऱ्हाणपूर या गावामध्ये वैष्णव सेवा आश्रम स्थापना झाली, हे तुमचं आमचं पुढच्या पिढीचं हे भाग्य अशा प्रकारचं आहे. कारण इथं आल्यानंतर, आश्रमाकडे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळा भाव निर्माण होतो. सद्भाव म्हणतात त्याला. एक विवेक जागा होतो. ही गरज आहे गावामध्ये मंदिराची, या आश्रमाची गरज आहे. कारण तुम्ही बघा, मंदिरामध्ये गेल्यानंतर अंतःकरण बदलतं की नाही माणसं, तेवढ्या पुरतं का होईना मना परिवर्तन होतं की नाही. मला वाटतं एखादा, आता इथं कोणी नसेल पण पेणारा माणूस जरी मंदिरासमोरून गेला तरी तो काय करतो, त्याच्या सुद्धा मनामध्ये एक भाव निर्माण होतो. आणि त्या भावाची, सद्भावाची, त्या विवेक भावाची आपल्या सगळ्यांना गरज आहे. विठाला याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाही हो. स्वार्थ अहो, यांचं पोट तर कुठेही भरेल. अरे गावामध्ये मोकाट फिरणाऱ्या माणसाला देव देतोय, यांना काय कमी आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशे पूज्यते राजा. एखादा राजा असेल त्याला किंमत फक्त त्याच्या देशामध्ये, त्याच्या राज्यामध्ये. पण विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान ज्या दिशेला जाईल, ज्या कोपऱ्या कानाकोपऱ्यात जाईल, तिकडे त्याला किंमत असते. विठाला वैष्णव आश्रमामध्ये संपन्न होत असलेला हा कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये महाराजांनी माझ्याकडे दिलेली ही सेवा आहे. महाराज अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे.
आणि या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वांना एक वाट दाखवता. मला वाटतं संत वाट दाखवण्यासाठीच या जगतामध्ये आले. वाटा तर अनेक आहे. एक वर्ग असा आहे समाजामध्ये, त्याला विचारलं तरी वाट सांगत नाही. एक वर्ग असा आहे की तो नुसती वाट दाखवतो, बघा तुम्हाला काय करायचं. आणि तिसरा वर्ग असा आहे की तो आपल्या बरोबर चालतो. सामान्य माणसाबरोबर चालणारा वर्ग जर कोणाचा असेल तर तो संताचा, साधूचा वर्ग आहे. विठारा ज्यार्थी तुकोबरा या अभंगातून सोपी वाट सांगतात. त्यार्थी अवघड सुद्धा वाटा असल्या पाहिजे. काय गरज होती नुसते वाटाने चालायचं म्हटल्यावर काय गरज नव्हती ना. पण सोपी वाट ज्या अर्थी दाखवतात, मला वाटतं संत मी सांगून गेलो त्याच्यासाठी झाले ना. आलो याचे कारण अशी, ही जे वाटा जे आहेत, काही वाटा कठीण आहेत, काही वाटावर गचपण म्हणायचं आपल्या भाषेमध्ये स्तर साचलेला आहे, मलिन झालेला आहेत वाटा. त्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आले ना. झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आलो याचे कारण अशी, कारणाशिवाय कार्य घडत नाही महाराज. संतांचं एक विशेष आहे महाराज. संतांचं काहीच कर्तव्य शिल्लक नसताना सुद्धा म्हणजे तुकोबरा स्पष्टपणे सांगतात, काम नाही झालो पाहिजे. कुठलंच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि असे संत पुन्हा या ठिकाणी कार्य करण्यासाठी येतात. मला वाटतं हे केवढं मोठं विशेष आहे. आणि मला वाटतं खाली येणं चांगली गोष्ट आहे ना. वर जाणं बरं वाटतं ना माणसाला. माणूस प्रपंचामध्ये खालून वर जसं जसं जाईल त्याला आनंद वाटतो की नाही. पण वरून खाली येणं, अवतरणं ही काय चांगली गोष्ट आहे का विठाला? वरून खाली येणं ते सुद्धा स्वीकारतात की नाही. तुम्हाला सामान्य माणसाला वरून खाली येणं म्हटलं की त्याला ते लाजिरवाणं वाटतं की नाही. काय दिवस होते काय आले. खाली येणं आपल्याला बरं वाटत नाही. पण संत वरून खाली आले काय कमी होतं तिथं. तुकोबरा सांग, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठात काय कमी आहे सांगा. सगळे मूर्तिमंत भोग आहे, किती आनंद त्या ठिकाणी आहे, सगळं काय आहे बरं का. आपापल्या मस्तीमध्ये त्या ठिकाणी तिथं राहता येतं, सगळ्या काही गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा एकटपणा त्यांना मुळीच संतांना आवडत नाही. एकाकी राहणं संतांना आवडत नाही ना. म्हणून तर हा आश्रम आहे. एकटं राहून करायचं का. अहो एकटा माणूस आहे, श्रीमंत आहे खूप, पण त्याचा जगाला काहीच जर उपयोग नसेल तर काय त्याचं सांगा ना. काय एकटा भरपूर पैसा आहे पण कोणाच्याच कामाला येत नाही, काय मला सांगा ना का त्याचा काय उपयोग आहे. तसं भरपूर ज्ञान मिळवलंय, भरपूर ज्ञान आहे, सगळं काय आहे, पण तो जर कोणाच्या कामी पडत नसेल त्याला साधू संत म्हणता येणार नाही. संतांचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. संतांच्या भूती कविती परोपकारे. स्वतःसाठी जगतो तो संसारिक आणि दुसऱ्यासाठी जगतो तो साधू. दुसऱ्यासाठी जगणं हे संतत्वाचं लक्षण आहे. संत त्याच्यासाठी आले, बघा ना तुम्ही. आमचे आता अलीकडे काय झाले, जगाच्या कल्याणासाठी संत येतात, पण आता अलीकडे जातीनं संत वाटून घेतले महाराज. विठाला ग्रुपच तयार झाले आणि हे तर सगळे जगासाठी येतात. त्यांना असं जमत नाही.
अरे अवघाची संसार सुखाचा सुखाचा करीन अवघेची त्रैलोक्य. आनंदाची किती व्यापकता आहे, किती व्यापक दृष्टी आहे संतांत. संताकडे संकुचित मर्यादितपणा नसतो ना. संतांचं हृदय हे व्यापक असतं मला. हे विश्वची माझे घर. हा याला असं म्हणायला फार मोठं मन लागतं मला. हे विश्वची माझे घर. आपण माझ्या आपल्या घराला आपलं घर म्हणू, हा, पण जगाच्या नाही ना. आपल्याकडे संकुचितपणा आहे. संतांची दृष्टी ही व्यापक असते, संतांचे विचार व्यापक असतात मला. म्हणून संतांची गरज आहे समाजाला. विठाला विठाला जातीपातीचा विचार नसतो. कालची पुण्यतिथी ज्यांची झाली चोखोबर आहे. अरे नामदेव महाराज ज्ञानोबा यांच्या सहवासामध्ये होते ते. हा, ज्ञानोबा नामदेव महाराज इतकं प्रेम करत होते चोखोबारावर, इतकं प्रेम ते शब्दामध्ये सांगता येणार, इतकं प्रेम करत होते. पण या सगळ्या गोष्टी सोसून त्यावेळेला त्या काळ वेगळा होता, त्यावेळेला त्यांच्यावर काही बंधनं होती, पण ते सगळं सहन केलं महाराज, सगळं सहन केलं. आणि संताचं असं असतं महाराज, जोपर्यंत संत समाजामध्ये आहेत तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळते की नाही. वस्तूच्या अभावामध्ये वस्तूची किंमत कळत असते. आणि मला तर असं वाटतं की जोपर्यंत समाज ओळखत नाही तोपर्यंत संत समाजात राहतात. समाज ओळखायला लागला की संत निघून जातात. विठ्ठला संत कळायला किती दिवस लागतात महाराज. एक साधू निर्माण व्हायला किती दिवस लागतात. हा, पण हे लक्षात येत नाही महाराज. आणि त्याच्यासाठी पुण्याही लागते. साधू सहवास, साधू संघ घडणं, ते साधू कळणं, याच्यात आयुष्य निघून जातं महाराज. म्हणून फार कठीणातली कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. ज्याला साधू कळाले, ज्याला साधूचा सहवास झाला ना, त्याचं जीवन कृतार्थ झालं म्हणजे. आमचे तुकोबारा सुद्धा सांगतात, आम्हाला सुद्धा कळत नव्हतं पहिलं काय. बैसता संतांची संगती कळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चयच ते दृढ झाला. हे फक्त तिथं गेल्यानंतरच कळतं महाराज. आणि असं आहे, जीवन कळालं की जगणं सोपं जातं. विठाला कळण्यासाठीच आहे. आता हा सत्संग चालू आहे, याच्यामध्ये कोणाचा काय अधिकार आहे काय सांगताय. कोण जाणे, कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे, कोणाचा काय अधिकार आहे काही सांगताय. थोडासा स्पर्श झालं की जीवन बदलून जातं. त्याच्यासाठी सत्संगामध्ये आवडतं. सत्संगेनं परमप्राप्ती असं म्हटलेलं आहे. सत्संगानं त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून हा सत्संग चालू आहे महाराज. याच्यापासून कोणी वंचित राहू नये. आपण होऊन आलं पाहिजे. नाही तर महाराजांनी आम्हाला सांगितलंच नाही बाण, जवळून गेले बाण, असंही होतं कधी कधी. इथं बोलायची गरज नाही, इथं आमंत्रणाची वाट पाहू नये, ती एवढी जागा आहे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, शांत चरणी भावे रेघावया विठाला. समाजासाठी या ठिकाणी आलेले असतात. समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, समाजाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी संत या ठिकाणी येतात. मी सांगून गेलो की तुकोबारा या अभंगातून तुम्ही आम्हाला जो वाट रस्ता दाखवतात बरं का, तो अगदी उचित आपल्या कल्याणाचा मार्ग. संत शास्त्र हे कोणाचं अनहित करत नाहीत. मग अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवते माऊली जगा. बघा हे जे ग्रंथ आहेत ना, मला वाटतं हा आश्रमच ग्रंथाची सेवा करणारा आश्रम आहे मला बरं का. मला तर वाटतं यांना हे एकांतामध्ये त्याच्यासाठीच आले की आपल्याकडे कोणी येऊ नये. पण याच्यासाठी नाही महाराज, आपण समाजात आलोय ना, मग आता समाजाचं काहीतरी हित झालं पाहिजे, समाजाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे, त्यांना योग्य दिशा आपल्याकडून मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे केलंच पाहिजे. मला वाटतं आपल्याकडे जे भगवंताने दिलंय ना, हे आपल्याला वाटतं आलं पाहिजे. विठाला तुम्हाला मिळालेला आनंद फक्त तुम्हीच उपभोगू नका, तो आम्हाला द्या. देवी तो हारच वाटिको अनेका, देवी तो हारच वाटिको अनेका, देवी तो हारच वाटिको अनेका, देवी तो हारच वाटिको अनेका.
आपली संत परंपरा आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्यारे तुम्ही. अरे हा आनंद संसारामध्ये नाहीच, शोधू नये. हा आनंद संसारामध्ये मिळणार नाही. म्हणून हे वाटण्याचं काम संत महात्म्याने आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबार आहे बरं का. मी सांगितलं की काही माणसं रस्ताच सांगत नाही रो, विचारलं तरी सांगत नाही. पण मला वाटतं रस्ता सांगणं हे सुद्धा पुण्याचंच काम आहे की नाही. वाटत हवी त्याच्या पुण्या नाही पार होतील उपकार अगणित. बरं का, हे उपकार आहे. आम्ही असंच एकदा नेवाशा भागात गेलो आणि दोन मुलं असं रस्त्याच्या कडेला मोबाईल पाहत होती. त्यांना विचारलं, आम्ही रस्ता चुकलो, विचारलं अरे हे अमुक अमुक गावाला रस्ता कुठं जातो. ते म्हटले पुढं जायचं आणि पुन्हा असं वळायचं आणि पुन्हा डाव्या हाताला वळायचं. आम्ही 15 मिनिट फिरून फिरून पुन्हा त्यांच्याजवळ झालो. अरे म्हणलं असं कसं सांगितलं, कारण ते मोबाईल पाहत होते. विठाला या मोबाईलनं इतकं अवघड केलंय महाराज, इतकं अवघड केलं काय सांगायचं. उपाय तर आहेच, चांगली गोष्ट एक बाजू त्याची चांगली आहे, पण दुसरी बाजू इतकी घातक आहे महाराज, इतकी घातक आहे की त्यात कारण त्याचा अतिरेक झाला. अति सर्वत्र वर्ग आहे. कुठल्या गोष्टीला प्रमाण लागतं महाराज. आता हे मोबाईल वापरायला प्रमाणच राहिलं, वेळी झाली माणसं. पाहुणे जरी एकमेकाकडे गेले ना, तिथे गेले पहिले विचारायचे कसं काय चाललंय, बरं चाललंय का, काय चाललंय. आता गेल्या गेल्याच पाहुणा विचारतो बारीक चार्जर आहे बघ, कारण याची चार्जिंग संपलेली असते. विठ्ठला म्हाताऱ्या माणसाला सुद्धा काय करायचं, ऐकू येत नाही ते मोबाईल त्यांच्या खिशात. कारण पैसे तेवढे येतात वरून आणि ते मोबाईल घेतल्याशिवाय काय राहत नाही. आणि त्यांचे मोबाईल हे पोरं त्यांचं हे उडून टाकतात, काय म्हणते त्याला, डाटा उडून टाकतात. त्यांना कळत नाही, ते चालू ठेवते. गंमत आहे मोठे. विठाला विठाला हे जीवन. मी तर एक सांगत असतो की तुम्हाला सगळ्यांना संत विचाराची किती गरज आहे. एक वेळेस आपलं जीवन देवापासून बाजूला गेलं तरी चालेल, पण संत विचारापासून जर बाजूला गेलो ना तर फार मोठी हानी आहे महाराज. देवापासून बाजूला राहिलो तरी चालेल, काही गरज नाही, पण संतापासून जर आपलं जीवन बाजूला गेलं ना महाराज तर धोका आहे. संकट यायला उशीरच नाही. रामायणातला विषय आहे की ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये राहत होते, रावणाला मारीचाला पाठवलं हरणाचं रूप घेऊन. अत्यंत सोनेरी अशा प्रकारचं ते हरिण ज्या वेळेला सीतामातेनं पाहिलं, वेद लागला आणि सांगू लागले प्रभूनं, स्वामी किती सुंदर हरिण आहे बघा, काय त्याची कांती आहे, सुवर्ण कांती. मला असं वाटतं की आपला वनवास संपूर्ण 13.5 वर्ष झाले, 6 महिने शिल्लक राहिले आणि अयोध्येला परत जाताना या हरणाच्या कातडीची जर कंचुकी चोळी शिवली तर किती शोभून दिसेल. रामप्रभूंना मनामध्ये विचार केला असावा, याला सोनेरी कातडीची इच्छा झाली ना, याला सोन्याच्या लंकेतच पाठवतो. असं झालं असेल कदाचित. रामप्रभू विचार करतात की लग्न झाल्यापासून हिनं आतापर्यंत मला काहीच मागितलं नाही, मागितलं तरी काय, हरणाची कातडी. रामप्रभूंना लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तू इथंच थांब. पुन्हा पुन्हा सांगत होते, भावार्थ रामायणामध्ये फार गोड विषय, पुन्हा पुन्हा सांगत होते, एक क्षणभर सुद्धा सीतेपासून परता दूर होऊ नकोस. पुन्हा पुन्हा सांगत होते, मुद्दाम सांगत होते. गेले. मी मृगाचा वध करून येतो. आपलं धनुष्य उचललं, रामप्रभू निघून गेले. मायावी हरिण होतं, ते होलकावणे देत होतं, कारण मायावी वस्तू अशाच होलकावणे देत असतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला. दूर गेल्यानंतर रामप्रभू विचार करतात की याच्या पाठीमागं कुठपर्यंत पळायचं. आपल्या धनुष्याला बाण जोडला, त्या हरणावर सोडला. रामप्रभूचा बाण त्या हरणाला भिडताच, ते हरिण नव्हतंच, मायावी होतं. त्यानं रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणाला हाक मारली.
तो आवाज सीतामातेच्या कानावर गेला. धावा म्हटले, भाऊजी धावा, स्वामी संकटामध्ये धावा, तुमच्या मदतीची अपेक्षा करत आहे, धावा. त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतात, भाभी चिंता करू नका, स्वामीवर कधी संकट येणार नाही, हे काहीतरी वेगळा प्रकरण आहे, तुम्ही चिंता करू नका, अजिबात चिंता करू नका. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. आता मात्र सीतामातेचा क्रोध अनावर झाला. असं सांगितलं जातं की हे सगळं आपल्या विचारावर अवलंबून आहे. विचार बदलला की उच्चार बदलतो, विचार बदलला की आचार बदलतो, सगळ्या गोष्टी बदलत जातात. आता उच्चार बदलला की लक्ष्मणा, मी पुन्हा पुन्हा सांगते, तू ऐकत नाहीस, माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोस. मला आज कळालं तू आमच्या बरोबर वनामध्ये कशासाठी आलास, तू माझी अभिलाषा धरून आलास. निष्पाप निर्दोष असणारा लक्ष्मण आपल्या दोन्ही कानामध्ये बोट घातलेली काय ऐकतोय. माते, तुमच्या बरोबर वनामध्ये येण्याचा माझा भाव सांगतो की तू माझी आई आहे, मी तुझा अपत्य आहे, लेकरू आहे, असं बोलू नकोस. पण माणूस रागावल्यानंतर, क्रोधिष्ठ झाल्यानंतर काय बोलेल सांगता येत नाही. झाली क्रोधासवी भेटीन तोंडावाटे नरक नव्हती. आदवा तद्वा बोलल्या लक्ष्मणाचं अंतकरण काय झालं, भाजून्य झालं, संतप्त झाले. साधू जरी असला ना, साधूला अंतकरण असतं. किती वेळ दंड काढला. म्हटले, म्हाते माझ्यावर आरोप करतेस, पण लक्षामध्ये ठेव, याचं प्रायश्चित्त तुला लवकरात लवकर भोगावं लागेल. हा साधूचा शापण जातो तुझ्या म्हणण्याप्रमाणे. पण काहीही झालं तरी साधूच्या अंतकरणातली दया हटतच नाही. काही जरी झालं, तो स्थायी भाव आहे साधूचा. दया हा स्थायी भाव आहे, दया हटतच नाही. मला वाटतं माझ्यासारखं लक्ष्मण जर असता तर पुन्हा आयुष्यात तोंड पाहिलं नसतं. पण ते लक्ष्मण होते की जे रामाच्या सेवेमध्ये रत होते. लक्ष्मणजीनं आपलं धनुष्य उचललं, दर्शन घेतलं. काय गरज होती का दर्शन घ्यायची माते? आणि त्या आश्रमासमोर एक रेषा ओढली, तिला लक्ष्मण रेषा म्हणतात. त्या रेषेची मर्यादा नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं. खाली सप्त पाताळापर्यंत आणि वर ऊर्ध्वलोकापर्यंत तिची भिंत तयार झाली. लक्ष्मणजीला आत्मविश्वास होता की ही रेषा काळ सुद्धा ओलांडू शकत नाही. आत्मविश्वास होता. माते, तुझ्या पाया पडतो, पण ही रेषा ओलांडू नकोस. ती मर्यादा रेषा होती लक्ष्मण रेषा. निघाले. मला एक सांगायचंय, आपलं पॉइंट आहे की ज्या वेळेला मृगाचा वध करण्यासाठी राम गेले, राम हे देव आहे, काही बिघडलं होतं का? संत रक्षणासाठी होते की नाही? पण ज्या वेळेला लक्ष्मण बाहेर निघाले त्या आश्रमातून, आता रावण यायला किती वेळ लागतो? संत बाजूला गेले ना महाराज. रावण म्हणजे संकट आहे, रावण म्हणजे समस्या आहे, रावण म्हणजे दुःख आहे. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. विठ्ठल आपलं जीवन हे साधूपासून, संत विचारापासून कधीच बाजूला जाऊ नये. मला वाटतं हीच मागणी परमेश्वराकडे केली. बस संत संग देई सदा, बस एवढंच आहे. आपल्या संतांनी जे केलं ना ते आपण जतन केलं पाहिजे ना. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन, हे जतन करायचंय आपल्याला. ही संत परंपरा. अरे मार्गी बहुत याच गेले साधू संत, नका जाऊ आडराणी आयशी गरजेते पुराणे. ज्या मार्गाने संत गेले तेनेची पंथे चालू जाता, किंवा त्याच मार्गे चालिलो. विठ्ठल अरे संत, मला सांगा, संत किती कृपाळू असतो. जसा शिक्षक असतो ना, शिक्षक वर्गामध्ये लहान मुलं असतात ना, पहिल्या येते, आता तर त्याच्या पलीकडे निघलं काय, आपल्याला ते नावं येत नाहीत. काय म्हणते ते, म्हाताऱ्या माणसाला नाव येत नाही, जातोय शाळेत, जा बाबा कसं. आणि मग पहिल्या इयत्तेमध्ये सगळे विद्यार्थी बसलेले असतात, लहान लहान मुलं असतात. आणि त्या फळ्यावर मला वाटतं गुरुजीनं कर एक करवतीचा काढलेला असतो, किंवा कमळाचं म्हण. सगळे मुलं आपापल्या पाठीवर काय करतात, कमळाचं काढतात. पण काहीला जमतच नाही ना. मग गुरुजी काय करतात, त्याचा हात धरतात, ती पेन्सिल धरतात आणि त्याच्या पाठीवर काय असा क गिरवतात. आता गुरुजीला काय क येत नाही का? काय गरज आहे गिरवायची? काय गरज आहे?
पण हे कोणासाठी आहे? त्या विद्यार्थ्यासाठी आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायला या वाटेनं जायची काय गरज आहे का? गरज आहे का काय? हा, वाटत तर सगळ्या माहिती होते त्यांना माहिती होता कोणत्या वाटेनं गेल्यानंतर काय होईल हे तुकोबारायला माहिती होतं. तुकोबारायला माहिती होतं. मग तुकोबाराने तुम्ही आम्हाला नुसतं सांगितलं नाही या वाटेनं जा म्हणून. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. स्वल्प वाटे चला जाऊ, 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 वाटे जाऊ विठ्ठल, वाटे जाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळणे, तुम्ही आम्ही खेळणे, तुम्ही आम्ही खेळणे, तुम्ही आम्ही खेळणे, चला म्हणतात चला, स्वल्प वाटे चला जाऊ. आपल्याला सोडत नाहीत, आपल्या हाताला धरून चालले हो. सगळ्याला बरोबर घेऊन चालणारी जात जर कोणती असेल तर ती संतांची आहे, साधूची. आणि संतांनी ज्याच्या हाताला धरलंय ना महाराज, जगाचा मालक बाप सुद्धा त्याच्यावर प्रेम करतो. धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. बघा ना, ज्याचा हात. आणि मला वाटतं या भव नदीतून पार व्हायचं असेल ना बरं का, तर संताशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज, नाही पर्याय. संताच्या काशीला लागलं पाहिजे. तुका म्हणी तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भव नदी. संतांच्या आधारानं आपल्याला या ठिकाणी या भव समुद्रातून पलीकडे जायचे. पहिलं तिराळा भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. ही अनुभूती आहे संतांची, त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला सांगतात चला स्वल्प वाटे चला जाऊ. मला वाटतं संत अवघडाचं सोपं करून दाखवण्यासाठी संत या ठिकाणी येतात. असं म्हणतात ना, सोप्याचं अवघड करून ठेवतात ते पंत पंडित. पण अवघडाचं सोपं जे करून दाखवतात ते संत. तुका म्हणे सोपी केली पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. हे सगळं सोपंच आहे. सोपेवरी मग आम्हा सांगितले सांगते, सोपेवरी मग आम्हा सांगितले सांगते, सोपेवर सांगितले सोपेवर चाल दिंडी हाती घेऊनी नाता, चाल दिंडी चाल दिंडी हाती घेऊनी नाता, चाल दिंडी हाती समाधीचे सुख तांडव मारो, समाधीचे सुख तांडव मारो, समाधीचे सुख तांडव मारो,
समाधी दुःखाचा जावो सोप्यावर मामा सांगितले संती सोपं सांगितलं टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी गमरस. या कीर्तनामध्ये भजनामध्ये काय आहे बरं का, काय फलश्रुती आहे हे संतांना कळलेले आहे. रामकृष्ण नामे उन्मनी साधली दानवराय सांगतात. अरे योग्याला समाधीमध्ये जे सुख मिळत नाही ना ते आम्हाला या भजनाने मिळतंय. विठाला समाधीचे सुख सांडावं वाळून. समाधीमध्ये सुद्धा ती तुरी अवस्थे ना समाधी त्याच्यामध्ये सुद्धा एवढा आनंद नाही, एवढा आनंद आहे मला. पण त्याच्यामध्ये काय व्हावं लागतं, समरस व्हावं लागतं. आणि मग त्याची गोडी कळते ना मला. याच्यामध्ये काय गोडी आहे ना हे याच्यामध्ये समरस झाल्यानंतर कळतं ना. म्हणून बघा तुम्ही ही मंडळी जर गायला लागले ना काही काही माणसं म्हणतात ती पहिली चालू सर जायचंच नाही आपण. त्याच्यात काय परिस्थिती ओळख नाही कारण त्यातली त्यांना गोडी नाही. त्याच्यात काय आनंद हा नाद ब्रह्म म्हणतात महाराष्ट्रात. असे लाभणी मृदंग श्रुती टाळघोष शिवो ब्रह्मरस आमचे तुकोबराय सांगतात बघा ना. याच्यामध्ये नाद ब्रह्म आहे. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म जर एकत्र झालं ना तर परब्रह्म प्रगट होतं. विठाला टाळी वाजवायची असते. टाळी वाजवायची खरे टाळी बोला मुखी नाम हा सुख सोहळा स्वर्गी कुठंच नाही मग फक्त इथंच करता येते. तुकोबराला हेच करून न्यायचे आपल्याला. ही खरी वाट आहे. काय अरे काही मार्ग फार कठीण आहे. कर्म मार्ग ज्ञान मार्ग हा भक्ती मार्ग आहे मला अत्यंत सोपा. भक्तिपंत बहु कळाला तर बरं का नाही तर भक्ती तो कठीण शुळावरील पुढे. खरी भक्ती करणं मला वाटतं देव प्राप्तीसाठी अत्यंत अगदी उपयुक्त आणि महत्वाचं साधन जर काय असेल तर ती भक्ती आहे. विठाला अरे काही साधनं काही वाटा अशा आहेत की ते देवाच्या दारापर्यंत सुद्धा नेऊन पोहोच करत नाही. ही जी वाट आहे ना ही भक्तीची वाट मला वाटतं याच भक्तीनं देव प्राप्त करून घेता येतो ओळखता येतो. भक्तीची या मापे मोजितो अनंत इतराने तत्वता न मोजवे ही आमच्या संतांची अनुभूती आहे महाराज. म्हणून हे कर्म मार्ग ज्ञान हे सूक्ष्म अशा प्रकारचे मार्ग आहेत. थोडा जरी साधक चुकला ना तर ते त्याची जबाबदारी त्यांच्याकडे नाही ना त्याच्याकडे नाही. हे योग मार्ग आणि ही भक्ती मार्ग इतका सोपा आहे. मला वाटतं ते मार्जार न्याय म्हणतात ना मरकट न्याय आणि मार्जार न्याय. मांजरीचं पिल्लू जे असतं ना महाराज ती मांजर जर व्याली ना तर ती या घरातून त्या घरामध्ये त्याचं काय करते स्थलांतर करते. आणि ज्या दातानं ती उंदीर फाडते ना त्याच दातानं पिलू पकडते बघा. पण त्या पिलाला जराही इजा पोहोचू देत नाही. अगदी सुरक्षित नेऊन ठेवते. मार्जार न्याय तसा हा भक्ती मार्ग आहे. साधकाची इतकी काळजी घेतो. आणि तो मरकट न्याय आहे ना मरकट न्याय हे योग मार्गासारखा आहे. मरकट न्याय मरकट म्हणजे माकड. माकडन जर व्याली ना तर तिचं पिलू तिच्या पोटाला चिकटलेलं असतं. आपण सगळ्यांनी पाहतो. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असताना ती जबाबदारी त्या पिलाची आहे. माकडीने जी नाही तुला कसं पकडायचं तू पकड. माकडीन म्हणजे योग मार्ग आहे. तुला कसं करायचं ते कर. मी जबाबदार नाही. पडला तर पडला ना त्याची घेणं देणं नाही. म्हणून ते मार्ग कठीण आहे. आपला मार्जार नाही. भक्ती मार्ग इतका सोपा आहे आणि भक्ती मार्ग इतका सुलभ असून भक्ती मार्ग इतका उपयुक्त आहे की तो साधकाची काळजी घेतो. विठाला भक्ती म्हणजे काय मग भक्ती मार्ग भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजे नवविधा नव प्रकर्षणे नवविधा काय बोलिले जे भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती आहे.
या भक्तीमध्ये मला वाटतं भगवंताशी एकनिष्ठ राहणं याला अनन्य भक्ती म्हणतात. जसा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, ठीक आहे? असं म्हणतात मासा तुपात जरी टाकला ना तरी तो मरतो. वास्तविक पाण्यापेक्षा तुपाची किंमत जास्त आहे की नाही? आता 1000 रुपये किलो झाले तो, तरी तो मासा तुपामध्ये जरी टाकला तरी मरतो. तो पाण्याशी अनन्य आहे, त्याचा इतका घनिष्ठ संबंध आहे. पाण्याशिवाय तो जगू शकत नाही, ही त्याची अनन्यता आहे. तितका अनन्य भक्त देवाशी असला पाहिजे. विठ्ठला म्हणून भक्त श्रेष्ठ ठरले बरं काही अनन्य भक्ती. असं म्हणतात एकदा कबीर महाराज आणि योगी गोरक्षनाथ यांची भेट समुद्राच्या तीरावर झाली. भक्त का श्रेष्ठ आहे? तिथे भेट झाल्यानंतर गोरक्षनाथ म्हटले, कबीरजी आपल्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे आपण बघूया म्हटले. म्हटलं काय गरज नाही, तुम्ही श्रेष्ठ. दुसऱ्याला मोठेपणा देण्यासाठी आपलं मन मोठं असं तुम्ही श्रेष्ठ. नाही नाही, परीक्षाच बघायची म्हटलं. काय परीक्षा करायची? ते म्हटले आपण एकेकानं पाण्यामध्ये शिरायचं आणि दुसऱ्याने ओळखून दाखवायचं. जो ओळखील तो श्रेष्ठ. बघा बाबा, मला काय गरज वाटत नाही, पण का बघा म्हटलं. गोरक्षनाथ म्हटले मी अगोदर पाण्यामध्ये शिरतो, तुम्ही मला ओळखून दाखवायचं. काय हरकत नाही, बघा. गोरक्षनाथ पाण्यामध्ये शिरले, मासा झाले. कबीर महाराज गेले आणि जो मासा होता गोरक्षनाथ झाला तोच मासा पकडला आणि आणलं बाहेर. ओळखलं बघ म्हटले. गोरक्षनाथ म्हटले कबीर महाराज तुम्ही पाण्यामध्ये शिरता, मी ओळखून दाखवतो. ठीक आहे. कबीर पाण्यामध्ये गेले. गोरक्षनाथ त्यांना धुंडळत होते. 1 तास झाला, 2 तास झाले, पण ते काय सापडले नाही. निराश होऊन बाहेर आले आणि आवाज दिला. म्हटले कबीर महाराज मी शरण आलो. म्हटले आपण बाहेर आहे. कबीर महाराज बाहेर आले. त्यावेळेला गोरक्षनाथ सांगू लागले मी मासा झालो, तुम्ही तो मासा पकडला, ठीक आहे, पण तुम्ही पाण्यामध्ये गेल्यानंतर मी फार शोधलं, तुम्ही काय झाले होते? ते म्हटले मी पाणीच झालो होतो. विठ्ठला पाण्यामध्ये पाणी कसं ओळखायचं हे कोण करू शकतं? ज्याची स्वामीवर निष्ठा आहे तोच करू शकतो. बरं ना, ज्याचा विश्वास आहे, विश्वासही तो करी स्वामीवर, तोच करू शकतो. आणि हे या योग्यतेला पोहोचलेले फक्त संत असतात, नामनिष्ठ असतात. जगद्गुरु तुकोबरा हे नामनिष्ठ होते, नामभक्ती त्यांनी केलेली होती. काय होत नाही ती भक्ती केल्यानंतर, काय मिळत नाही. काय हे केले एका चिंतिता. जप वेगळं आणि चिंतन वेगळं बरं का. आपण मला वाटतं हे जे करतो याला जप म्हणू आपण, पण चिंतन मात्र वेगळं असतं, ते मनाच्या माध्यमातून झालेलं. विठ्ठला कारण चिंतन ही फार कठीण गोष्ट आहे. ते चिंतन घडलं पाहिजे ना. चिंतनामध्ये अनेक व्यक्ती येतात. अहो आपण जर सकाळी देवपूजा करायला तिकडं कबशी वाजली का आपलं बंद राहिलं, त्याच्यामध्ये व्यत्यय येतो ना. चिंतन असं असतं की मन एकाग्र झालं पाहिजे. अनुसंधान म्हणतात बरं का. अनुसंधान, अनुराग आणि मग मला वाटतं मग प्राप्ती आहे. अनुसंधान, ज्याचं चिंतन करायचं, ज्याचं त्याच्याशी आपलं अनुसंधान असलं पाहिजे ना, त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये. म्हणून तर तुकोबरायला म्हणावं लागलं की चिंतनी सरे तो धन्य धन्य काळ. चिंतन हे वेगळं आहे, पण चिंतन कुठेही करता येतं असं काही नाही. कुठेही करता येतं. असाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे करता येतं ते, पण करता आलं पाहिजे. विठ्ठला म्हणून तुकोबरा सांगतात ही सोपी वाट आहे. भगवंताचं नामचिंतन भजन करणं ही सोपी वाट आहे. मग या वाचेनं काय करायचं? फक्त त्याचंच नाम घ्यायचं ना. वाचे गावो विठ्ठल. वाचाच त्याच्यासाठी आहे मला. हे वाचेनं वेगळंच काय करायचं नाही. हे वाचा पवित्र झाली पाहिजे ना. ही वाणी पवित्र झाली पाहिजे ना. आणि ती पवित्र करण्याचं काम फक्त नामचिंतनामध्ये. आणि तो शरीर पवित्र होतं. हे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. इतकी ताकद आहे त्या नामभक्तीमध्ये. अनेक जी काही साधनं सांगितले त्या सगळ्या साधनामध्ये भगवंताची नामभक्ती हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. तुकोबरा सांगतात
सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व अवशुद्धो उतरी पार, अवशुद्धो उतरी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार साधन जर काय असेल तर ही नामभक्ती आहे महाराज. ही नामभक्ती हे श्रेष्ठ साधन आहे. याच्यासारखं उच्च साधन दुसरं कोणतं नाही. साधन अनेक आहेत. साधने झाली ती काळाची मुखी गर्भवास शेकी न चुकते. आमचे निळोबर सांगतात नाना साधनाच्या केल्या खटपटा तरी त्यांना पवती वयाचे दारवंत. बघा ना, हे सगळं कठीण सांगितलं पण तेच निळोबर शेवटी म्हणतात ऐशी शोधिले मार्ग नाना परी न येती प्रतीती म्हणून सांडले येले दोरी. आता गीती गावोनी नाचू मुरारी निळा म्हणे करू संसारा बोहरी हो हा धने आनंदाची सापडली वेळ. हे अनुभव आहेत महाराज. असे शोधिले मार्ग नाना परी. मार्ग अनेक आहेत है की नाही. वाटा अनेक आहेत. मार्ग वाटा हे जे काही अनेक आहेत पण या सगळ्या वाटा ते बाकीचे क्लिष्ट आहेत, कठीण आहेत. हे सोपं एवढंच आहे ना, एवढंच आहे. म्हणून आमचे आणखी एका ठिकाणी तुकोबारा सांगतात मोडून या वाटा सूक्ष्म मोडून या वाटा सूक्ष्म केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मोडून या वाटा सूक्ष्म मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर. केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मोडून या वाटा सगळ्या वाटा मोडून काढल्या. सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा. हा राजमार्ग आहे मला. इथं कोणी या कोणाला निर्बंध नाही. या रे याती भलते करावा विचार न लगे चिंता. कोणाला मज्जा अशा प्रकारचा नाही. अगदी सोपा मार्ग आहे, राजमार्ग आहे. कोणी या, कोणाला बंधन अशा प्रकारचं नाही. म्हणून वारकरी संप्रदाय सगळ्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ याच कारणानं. इथं काय अधिकारी काय सकाळशी येते आहे अधिकार. मला वाटतं एवढा मोठा मोकळ्या मनाचा आणि एवढा मोठा असं संप्रदाय पुढे जगाच्या पाठीवर नाही आहे. विठाला अनेक मार्ग आहेत सगळे मोडून काढले आणि हा राजमार्ग हा भक्ती मार्ग या ठिकाणी संत महात्म्याने याचा प्रचार प्रसार केला. या नामाचा एवढा प्रसार केला महाराज की हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग कळी काळाचा. हरिभजनानं जग धवळून काढलं आमच्या संत. मला वाटतं संत महात्म्याचा एकही अभंग पाठ नाही असा माणूस समाजामध्ये सापडणार नाही. आणि एखादा सापडलाच कदाचित तर त्याला माणूस म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल की नाही. म्हणून हरिभजनानं हे जग धवळून काढलं महाराज. आणि हा मार्ग सांगितला आणि हा मार्गाचा अवलंब केला असताना आणखी पुन्हा सांगितले की किती मोकळ्या मनानं किती आनंदानं याचा स्वीकार केला पाहिजे बरं का. कारण काय कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. त्याला काही पथ्य सांगितले महाराज. हे जे नाम घेताना दोष टाळून घेतले पाहिजे ना. त्याला काही दोष असतात, त्याचा अहंकार नको आहे, त्याच्या काही गोष्टी ते दोष टाळून ती भक्ती साधना केली पाहिजे. मग त्याचं फळ जीवनामध्ये मिळतं.
मग ते नाम घेत असताना कशा प्रकारे घ्यावं अभंगाचं दुसरं चित्र. तुम्ही आम्ही खेळीले तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद हे नामचिंतन हे नामभजन करत असताना बघा, कोणत्या अवस्थेत करावं. तुम्ही आम्ही खेळी मिळी वातावरणामध्ये हे झालं पाहिजे महाराज. आता अलीकडे फार आवडी तर बरं आहे महाराज. ही सगळी मंडळी एकमेकाला सहकार्य करणारी भजनी मंडळ आहे. मला वाटतं महाराजांनी हा उपक्रम चांगला राबवला आहे. ही जी टाळकरी मंडळी आहे यांनी आतापर्यंत ज्यांनी परमार्थ टिकवला आहे, मला वाटतं यांचे सुद्धा उपकार आहेत. आता काही भागात असेल जुन्याला कोणी विचारतच नाही, ते माणसं खेद व्यक्त करतात. अरे आम्ही आतापर्यंत कसं वेगळं वाकडं परमार्थ आतापर्यंत चालवला आहे, त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की नाही मला वाटतं. म्हणून फार पत्रिका पाहिल्यानंतर मला कळालं, म्हणतो हरिभक्ती पाहिजे आमचे अंशराम अण्णा या ठिकाणी प्रल्हादजी दिवटे असतील, आमचे संभाजी महाराज असतील, यांचा या ठिकाणी जे कौतुक गौरव अशा प्रकारचा केलं पाहिजे ना. मग कोणी करायचं? प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या पाठीवर कौतुकाची कोणाची तरी थाप पडावी. बघा हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला वाटतं, अपेक्षा असते महाराज, आणि ते आपण केलं पाहिजे. मला वाटतं ते त्याचं त्या याच्यातच खरं समाधान आहे. विठ्ठला मंडळी आमचे भागवत महाराज असतील, सुरेश महाराज, नानाभाऊ असतील, या ठिकाणी आकाश महाराज, आकाश नजर महाराज, आपल्या कार्यक्रमात भेट झाली. आता सगळ्यांची नावं मला माहिती नाही. या ठिकाणी संभाजी महाराज आहेत, आमचे अक्षय महाराज नागवड, सगळी मंडळी. आता यांचं नाव मला माहिती नाही, का ते नाव घेणं आमच्या सत्यविजय महाराजांना काही पटत नव्हतं, पण आता त्याला विलाज नाही. विठारा म्हणून कारण तुकोबराच्या प्रमाणे अनेकाची स्तुती आम्हा बरं मारते. महाराज लगेच बोलून दाखवायची, पण आता काय नाही विलाज महाराज त्याच्याशी. आता आपण जे बोललो त्याच्यासाठीच कौतुकाची थाप पाठीवर पडावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि तो उपक्रम या महात्म्यांनी या ठिकाणी राबवलेला फार चांगली गोष्ट आहे. आणि याच्यातच तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी. आता काही ठिकाणी काय सांगू, इतकं द्वेष असतो महाराज भजनामध्ये, चालीमध्ये गेलं की आपण म्हटलेली चाल मागच्याला येऊ नये असंच वाटतं महाराज. अरे असं नाही, अरे सांभाळून घेतलं पाहिजे ना. हां खरं परमार्थ हाय महाराज. उगाच काहीतरी वेळा वाकडं काय करायचं आणि सगळं विस्कळीत होऊन जातं महाराज, सगळं विस्कळीत होतं. खेळीमेळी कशाला सांगितले, याचा गदारोळ करायचा महाराज. पेटो भक्तीचा डांगरा कळी काळाशी धराला. तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. आनंद महत्वाचा नाही महाराज, उगाच द्वेषानं करायचं काय कामाचं.
म्हणून भजनामध्ये तरी असं असू नये महाराज. म्हणून प्रेमी बिन भजन म्हटलंय ना. हा, प्रेम नाथबाबा सांगतात की प्रेम जर भजनामध्ये नसेल तर तुम्ही केवढाही सप्ताह असू द्या आणि केवढाही कार्यक्रम करा, त्याला काही अर्थ नाही. विठाला एकमेकाला स्वीकारणं, एकमेकाला सांभाळणं ही आमच्या संतांची ही परंपरा आहे. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा रोळी आनंदे. बरं, हा परमार्थ करत असताना उगाच कसं तरी याच्यासारखं करायचं नाही महाराज. त्याला सुद्धा स्वाभिमान असला पाहिजे ना. आमचे तुकोबाने सांगतात बाबा, त्या गवळणी शृंगार करून देवाकडे जात होते का, की देवानं आपल्याकडे पाहावं म्हणून. त्याच्यासाठी तरी केलं पाहिजे. जे शृंगार करायचं, जसं पत्नीनं शृंगार करायचं आपल्या पतीसाठी, तसं भक्तांनी सुद्धा शृंगार करायचा की देवानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे. विठाला विठाला आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा शृंगार करून. ते 5 रंगाचे 5 गवळणी. आता तर ते 5 साड्याच फिडून दाखवते ते भारुडकार. काय महाराज काही निघलंय. ते भारुड गवळणी ही जी काय नाथ महाराजांची ही जी काय वाङ्मय आहे ना महाराज, याच्यामध्ये फार मोठा बोध, फार मोठा अर्थ दडलेला आहे. पण त्याचा आपण वापर जरा वेगळा करतो बरं का. म्हणून याची विटंबना आपल्याकडून होऊ नये महाराज या संप्रदायाची. म्हणून फार महत्त्वाचं आहे. आणि आता तर असं आहे महाराज, आता जे जास्त हसायला लावतो ना त्याच्यासाठी पैसे किती जायना, पण ते हसायला लाव पोट दुखेपर्यंत हसवणार असे ते याच्यावर हेच लेखायचे त्यांची, की पोट दुखोईपर्यंत हसायला लावणार, पैसे इतके इतके घेणार. असं आता अलीकडे फार अवघड झालंय महाराज. हा, कीर्तनाला काही मर्यादा दिलेल्या आहेत महाराज. की गादी आहे नारदाची, इथं उगाच काहीतरी सोंग करायची बरं का, उगाच काहीतरी हे करायच्या, चांगलं नाही ते. विठाला विठाला नक्कल करून म्हणतात ना, काय अक्कल येत असते काय. नकली करायचं नाही महाराज, नकली करायची जागा नाही महाराज. ते काय नाटक आहे काय. मनोरंजनाचे अनेक साधनं आहेत महाराज. इथं मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे. हे आमच्या श्री गुरूंची सत्यविजय महाराजांचं सांगणं होतं. विठाला विठाला भजन करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना, ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारणे के करोने. ते याच्यात राहिलं पाहिजे. भूषण जे काय संप्रदायाचे जे भूषण आहे, जे अलंकार आहेत ते आपल्या पाहिजे ना. काही काही माणूस सुद्धा माळी सुद्धा फक्त तेवढ्या पुरत्याच घालतील, इकडची सोडून बरं का. कारण आम्ही जिथं जातो तिथलं काही सांगत नसतो, दुसरीकडचं इथं सांगायचं उद्या तिथलं असं असतं. म्हणजे नारदाची गादी आहे, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. म्हणून इथलं काही नाही सांगणार आम्ही, इथं काही होणार नाही. हे 2 महात्मे 2 बाजूने गेले महाराज. विठाला विठाला शृंगारने के करोने. म्हणून ही तुळशी माळ गळ्यामध्ये असली पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. वारकऱ्याचं हे लेणं आहे महाराज, हे भूषण आहे. जसं सौभाग्यवतीची माऊली असते ना, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं ना, तसं हे भगवंताचं हे मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये असलं पाहिजे महाराज. देवाचं म्हणून जगलं पाहिजे माणसानं. उगाच काय देवाचं म्हणून जगलं पाहिजे. काही काही माणसं आपल्या मनाचीच माळ आहे बाबा, असं कुठं असतं का. मनाने काही होत नसतं महाराज. मला वाटतं मनाला आवर घालण्यासाठी तर माळ आहे. विठाला आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार आपला देवा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा. हे भूषण आहे वारकरी संप्रदायामध्ये. ही दिंडीमध्ये त्या ध्वजा पताका हे भूषण आहे. उंच पताका झळकती या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. हे गरुड टके हे भूषण आहेत आपल्या वारकऱ्यांचे. आणि हे भूषण आहे 12 ठिकाणी गंध लावणं. हा, काही काही माणसं गंध लावायला की ते म्हणते सर अंगच पंढरपूर केलं नाही, काही नावं ठेवू देत ना. बरं ठेवू द्या, तुका म्हणे असे जण नाही का आणत येत आहे, पण हे आपलं भूषण आहे. आपण ते बाळगलं पाहिजे, आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण ते पाईक म्हणून झालोय ना साधू संतांचे, आपण म्हणून त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आणि असं जर कोणी साधक असेल, खेळीमेळीमध्ये भगवंताचं नामचिंतन करत असेल आणि साधू संतांच्या विचारानं जीवन जगत असेल बरं का, पवित्र तुळशी काष्टाची माळ गळ्यामध्ये असेल, भगवंताचं निष्ठेनं नामचिंतन करत असेल, परोपकारी जीवन जगत असेल, तर महाराज सांगतात मला वाटतं हीच वाट त्याला वैकुंठाला घेऊन जाणारी आहे. आणि त्याला जवळच वैकुंठ आहे, लांब नाही महाराज. मला वाटतं संतांनी हेच वैकुंठ केलंय ना, भूवैकुंठ. हा, त्याच्यामुळे वैकुंठ दूर नाही महाराज, हेच वैकुंठ आहे. आणि हीच वाट जवळ आहे, बाकीच्या वाटा फार लांबून आहेत.
असं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तू का म्हणे हेची नीट, वाट नीट. तू का म्हणे हेची जवळी वाटा वैकुंठी जवळी वाटा वैकुंठी आली बेडी बेडी तुम्ही आम्ही बेडी तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे, कारण आपलं जेवण नंतर आहे ना. हे चांगलं केलं महाराज. काही काही ठिकाणी असं असतं, जेवण अगोदर आणि नंतर कीर्तन. कीर्तनाला मग जेवणाला एवढी गर्दी असते ना, आणि ते एकदा गच्च जेवले का ते काय कीर्तनाला थांबत नाही, कारण मग झोपा येते ना. आता जवळजवळ बऱ्याच ठिकाणी 7 ते 9चीच वेळ या ठिकाणी, आणि खूप चांगली वेळ अशा प्रकारची आहे. म्हणून या ठिकाणी या वैष्णव सेवा आश्रमामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये आजची ही कीर्तन सेवा महाराजांनी माझ्याकडे वाट्याला दिली. अभंगाचा अर्थ मी सांगितला असाच आहे असं माझं वाद नाही. जसं बोलता भगवंताने बोलून घेतलं तसं बोलण्याचा मी केविलवाना प्रयत्न केलेला आहे. अतिशय गोड अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, या परिसरातले जे जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतो की तुम्ही बाकी ठिकाणी पहा की 2 वर्षामध्ये अगदी होत्याचं नव्हतं करून टाकतात लोक. कसे आश्रम तयार होतात की कळत सुद्धा नाही, इथं काहीच नव्हतं म्हणतात, आता काय झालंय. असं आपलं सुद्धा झालं पाहिजे बरं का. सढळ हातानं या ठिकाणी कुणीकडं बांधकाम दिसलं पाहिजे हो, कुणीकडे व्यासाने गजबजून अशा प्रकारचा हा आश्रम गेला पाहिजे. ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे महाराज, आणि आपण त्याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय वातावरण या ठिकाणी अगदी सुंदर असं चैतन्यमय असं वातावरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी मला आमंत्रित केलं, आणि ही सेवा करण्याचा, तुम्हा मातापित्यांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी आला. भगवंताकडे एकच प्रार्थना करतो, भगवान पंढरीश परमात्म्याकडे, आईसाहेबाकडे एकच प्रार्थना करतो की आमच्या या भावी भक्तांना उदंड आयुष्य द्या, आरोग्य चांगलं द्या, आणि अशीच चांगल्या प्रकारची सेवा आपल्याकडून करून घ्यावी भगवंताने. हीच प्रार्थना करायचं, आणि या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली